आता आहे ना उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे ना इतकं जास्त गरम होतं ना आणि उन्हाचं कुठे बाहेरही जाऊ वाटत नाही. मग काय आहोंनी मस्त असं कलिंगड आणलेलं होतं ते मी या ठिकाणी थंड होण्यासाठी छान असं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. मस्त असं थंड झालं म्हटलं चला आता छान असं कट करून खाऊया. मग काय मस्त असं कट करून घेतलं जेवढं लागतं तेवढं आणि बाकीचं आहे ना मस्त असं ओल्या कापडात गुंडाळून घेतलं आणि म्हटलं चला आता हे उरलेलं ना फ्रीजमध्ये ठेवून देऊ. त्यानंतर छान अशा प्लेट्स रेडी केल्या त्यामध्ये छान असं काळं मीठ टाकलं आणि मस्तपैकी खायला घेतलं. त्यानंतर पिल्लूला दिलं तर पिल्लू बघा पिल्लूची रिॲक्शनच वेगळी होती. हे काय दिलंय मला तिलाच कळत नव्हतं. मग काय दादा खातोय म्हणून आपण खायचं असं तिचं असतं. म्हणजे तो जे खात असला ना ते तिला खायचं असतं मग ते काहीही असो. त्यानंतर आहे ना मग संध्याकाळच्या वेळेस म्हटलं चला आता ना हे भांडेही मस्त असं रॅकला लावून घेऊ कारण की भरपूर अशी भांडी धुवायची राहिलेली होती. मग तीच या ठिकाणी मला वॉश करून घ्यायची होती. मग काय मस्त असं सगळं किचन आवरून घेतलं आणि हे एवढूसं गडू किती छान दिसतं नाही का मनी प्लांट. त्यानंतर आहे ना मस्त असं किचन आवरलेला होता आणि कामं आवरून झाली ना तर खूप छान आणि निवांत या ठिकाणी वाटत असतं. मग काय त्यानंतर आहे ना मस्त असं घराला झाडू मारून घेतला. म्हटलं चला हॉल बेडरूम किचन सगळे छान असे झाडून घेतले आणि त्यानंतर आहे ना चहा पिण्याची सवय थोडी जाणार आहे कितीही ऊन पडलं कारण थंडीमध्ये चहा पिण्याची सवय पडलेली असते त्यामुळे ती सवय काही लवकर जात नाही. मग काय मस्त निवांत बसून चहा घेतली आणि ह्या मॅडमचं बघा असं पलंग खाली जायचं आणि तिथे डान्स करत बसायचा असं तिचं या ठिकाणी चालू असतं. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस घरातली सगळी किचनमधली लाईट्स वगैरे लावून घेतली आणि मग काय इथे पाणी घेतलं प्यायला आणि पाणी पिता पिता विचार चालू होता. मग कोणता विचार करणार आहे प्रत्येक गृहिणीला एकच प्रश्न पडत असतो काय स्वयंपाक करायचा. मग काय या ठिकाणी छान असं डाळ भात बनवला आणि मग ध्रुवला तर डाळ भात खूप जास्त आवडतो त्याला तर काय खूपच फेवरेट आहे त्याचा. मग काय मम्मी छान झालेला आहे असं तुम्हाला या ठिकाणी सांगत होता. त्यानंतर या महारथीचे ना सध्या असे काही पराक्रम चालू असतात. डायरेक्ट बेसिंगला टंगून जाते नाही तर काही ना काही ती आगाऊपणा या ठिकाणी घरात करत असते. चला मग बिग बॉस बघून आजचा दिवस असंच संपवला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.